धरणात गेलेल्या जमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठी 21 शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा. घारोड निरोड येथील साठवण तलावात गेली होती जमीन. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील घारोड व निरोड या दोन गावातील 21 शेतकऱ्यांची जमीन साठवण तलावामध्ये गेलेली आहे. त्याच्या वाढीव मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे. घारोड येथील साठवण तलाव हा 2016 मध्ये कार्यालयात झाला. त्यावेळी शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी सुनावणी होऊन न्यायालयाने त्यांना योग्य तो वाढीव मोबदला देण्याचे आदेश 2021 मध्ये दिले. मात्र वारंवार पाठपुरावा आणि आंदोलन उपोषण करून देखील 4 वर्षापासून वाढीव मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. येत्या 10 दिवसामध्ये वाढीव मोबदला न मिळाल्यास सर्वच 21 शेतकरी सामूहिक आत्महत्या करतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याच्यानंतर आम्ही आत्मधनाचा सामूहिक आत्मधनाचा सर्वांना आम्ही सांगितलं आहे की साहेब आम्हाला 10 दिवसाच्या अंदर जर पैसा मिळाला नाही तर आम्ही या 10 दिवसात साठवण तलाव घारोड 1 त्या तलावामध्ये सर्व शेतकरी जिथले काही आमचे शेतकरी 21 जण आहेत घारोड निरोडचे त्या ठिकाणी आम्ही सामूहिक आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे करणार असं आम्ही त्यांना सांगितलं. आणि त्याच्यानंतर जिल्हा अधिकारी भूसंपादन अधिकाऱ्यांना आम्हाला पत्र सुद्धा मला दिलं. त्याच्यावर मी आत्मदानाचा हे दिल्यामुळे किंवा तुम्ही आत्मदान करू नका, आम्हाला शासनाला मदत करा. तरी मी त्यांना आता उत्तर दिलेलं आहे. आजच दिलं, पोस्टात टाकलं मी किंवा तुम्ही आम्हाला अशी समजावून घालू आज 4 वर्ष झाले आम्हाला आजपर्यंतच कोणत्याच प्रकारचा आम्हाला पैसा दिला नाही. आम्ही आता सर्वजण आपल्या साठवण तलाव घारोड 1 मध्ये आम्ही त्या तलावावर आत्महत्या करणार.